पारिवारिक संबंध म्हणायचे की काही मॅरेज ते काय हा काय राष्ट्रीय विषय आहे का? कोण कोणाच्या लग्नाला येत आहे हा काय राष्ट्रीय आणि राजकीय विषय मला वाटत नाही. बघा, एकतर लग्नाला नक्कीच आम्ही सगळे इथे आलेलो आहोत. मी दौऱ्यावर आहे उत्तर महाराष्ट्राच्या महानगरपालिकांसंदर्भातल्या आमच्या बैठका आणि मेळावे सुरू आहेत. आणि आज इथे आमचे सहकारी शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या घरी विवाह सोहळा, आम्ही सगळे आहोत. आता तुमचा जो प्रश्न आहे तो काय फार गांभीर्याने घ्यावा असं मला आता वाटत नाही. एखाद्याच्या मंगल कार्यामध्ये कोणाकडून कोणाला आशीर्वाद द्यावेत त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. हे मंगल कार्य आहे एवढंच मी म्हणतो. त्याच्यामुळे मंगलमय लोकांनी अशा कार्याला यायचं असतं, तर त्यांनी कोणाला बोलवलं मला माहित नाही. हा, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रभाग रचना पूर्ण करा असं निवडणूक आयोगाने राज्य सरकारला कळवलेलं आहे. काय निवडणुकाचे पडघम लवकरच वाचतील असं नक्कीच वाचतील. सर्वोच्च न्यायालयानं जी काय मुदत दिलेली आहे सरकारला, त्या चौकटीत राहून महाराष्ट्रातल्या 27 महानगरपालिकांची तयारी निवडणुकांची सरकारला करावीच लागेल. आणि त्या दृष्टीने सगळेच कामाला सुद्धा लागलेले. 3-3.5 वर्ष महापालिका प्रशासकांच्या माध्यमातून लुटल्या जात आहेत, अक्षरशः लुटल्या जात आहेत. आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवून टेंडरबाजी, भ्रष्टाचार, घोटाळे. शहरांची अवस्था बघा ना तुम्ही काय आहे. महानगरपालिका हे जनतेचे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून कामं करणारी संस्था आहे, स्थानिक स्वराज्य संस्था. तुम्ही तिथेही 3 वर्ष 3.5 वर्ष निवडणुका होऊ दिल्या नाही, त्याला काय म्हणायचं? लोकशाहीची ही कुठली तऱ्हा? लोकांना नगरसेवकच द्यायचे नाही, त्यांच्या रोजच्या ज्या गरजा आहेत, दिवाबत्ती, पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, साफसफाई, त्याही तुम्ही होऊ द्यायच्या नाही का? तर राजकारण. आणि शेवटी तुम्हाला मग सर्वोच्च न्यायालयानं खडेबोल सुनावले आणि त्यानंतर तुम्ही आता त्या तयारीला लागलेला आहे. आता नाशिकमध्ये सुद्धा तुम्ही अवस्था बघा शहराची, पाण्याची, रस्त्यांची, स्वच्छतेची. नाशिकसारख्या शहरामध्ये मुख्यमंत्री येऊन कुंभमेळ्याची तयारी करतायत पुढल्या. पण आज जो काय कचरपट्टी झालेली आहे नाशिकची, खड्डे बघा रस्त्यावर, एका पावसात पाणी कसं तुमच्या रस्त्यावर पहा ना तुम्ही. ते मुख्यमंत्री दत्तक घेतलेलं शहर आहे ना तुमचं. हे दत्तक घेतलेलं शहर आहे, त्याचे तुम्ही अनाथ आश्रम करून टाकला. काय करताय तुम्ही? 2 दिवस आपण शहरामध्ये आहात मुख्यमंत्री महोदय, एकदा रात्री गाडी काढा आणि या शहरामध्ये फिरा. वाटल्यास प्रत्येक पक्षाचे 2-2 माजी नगरसेवक घ्या, तुमचेही घ्या, आमचेही घ्या, आणि त्यांच्याकडून तुम्ही हे शहर समजवून घ्या नाशिक. मग कळेल की 3 वर्षामध्ये या शहराची नाही तर प्रत्येक शहराची 27 महानगरपालिकांच्या हद्दींची कशी वाट लागली आहे. मधल्या काळामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला राज्यात. हा, कृषी मंत्री ज्यावेळेला दौरा करत होते त्यावेळेला अनेक वादग्रस्त वक्तव्य कृषी मंत्र्यांनी केलं. अजितदादा म्हणतायत की आता तुमचे जे वक्तव्य बघा, अशा प्रकारचे सगळेच मंत्री त्यांच्या कॅबिनेटमध्ये ज्यांना हे राज्य समजलेलं नाही, राज्याचे प्रश्न समजलेले नाही, आता आडातच नाही तर पोहरामध्ये कुठून येणार? या राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना किती गांभीर्य आहे लोकांच्या प्रश्नाविषयी? या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती गांभीर्य आहे लोकांच्या प्रश्नाविषयी, राज्याच्या प्रश्नाविषयी? याचं एकदा त्यांचं चिंतन बैठक घेणं त्यांची गरजेचं आहे. मला सांगा, एकनाथ शिंदेना राज्याच्या प्रश्नाविषयी किती गांभीर्य आहे? राज्याच्या कोणत्या प्रश्नांवर, समस्यांवर हे महाशय गांभीर्याने त्यांनी काम केलंय? टेंडर, ठेकेदारांकडून पैसे गोळा करणं, लोकांना पैसे वाटणं, पक्ष फोडणं, अजित पवार ही तेच करतात.
एकनाथ शिंदे तेच करतायत आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा तेच करतायत. राज्याचे प्रश्न सोडवायचे कोणी, राज्याला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची कोणी, या संदर्भात त्यांच्याकडे काय कोणतं प्लान आहे असं मला वाटत नाही. आहेत ना आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या लग्न सोहळ्यामध्ये आहे तिकडल्याच. काल कुंभमेळा झाला, आता लग्न सोहळे होतील. साहेब कालपासून मुख्यमंत्री नाशिकमध्ये आहेत. काल बैठक सुद्धा घेतली तुम्ही आपण असं म्हणलं होतं. 6,500 कोटींची टेंडर काढलेलं आहे. आणखी विकास मोठ्या प्रमाणात 6,500 कोटीपैकी किती हजार कोटीचे प्रत्यक्ष काम होणार आहे. कुंभमेळा, या कुंभमेळ्यात 10 ते 15,000 कोटीचा खुर्दा ओढणार. हे आमचं एक सांस्कृतिक धरोहर आहे. कुंभमेळा तो उत्तम पद्धतीनं पार पडला पाहिजे. पण कुंभमेळ्याच्या नावाखाली प्रयागराज पासून नाशिकपर्यंत सरकारी पैशाची कशी लूट होणार आहे हे तुम्ही पाहायला पाहिजे. प्रयागराजमधले सगळे ठेकेदार हे गुजरातमधून आले होते, मला माहिती असेल. अगदी नौका, ट्रॅव्हलिंग, तंबूवाले हे सगळे ठेकेदार गुजरातचे. सगळे रस्त्याची कामं त्या काळात झाली ते ठेकेदार गुजरातचे. नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा याच्यापेक्षा वेगळं होईल असं मला वाटत नाही. साहेब, याला दोन प्रश्न आहे. नाशिकमध्ये 2200 कोटी रुपयाचे टेंडर काढलं होतं, ते संपूर्ण ठेका जे गुजरातची कंपनी देण्यात मी आता काय तुम्हाला सांगतो, आलं. नाशिकला दोन प्रश्न आहे. मी तुम्हाला आता तेच, तुम्ही हा प्रश्न विचारण्याआधीच मी सांगितलं. कुंभमेळ्यातल्या हजारो कोटीतले किमान 5 ते 10,000 कोटी रुपये हे गुजरातच्या ठेकेदारांकडेच जाणार आहे. स्थानिक कार्यकर्त्याला, स्थानिक काम करणाऱ्या कंत्राटदारांना याच्यामध्ये काही मिळणार नाही. सगळे ठेकेदार गुजरातचेच ठरलेले आहेत, सगळे. आणि ही सगळी कुंभमेळ्याची कामं ही गुजरातच्या ठेकेदारांना जाणार आहे. साहेब, राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मोठा घोटाळा केलेला असलेलं, भ्रष्टाचार केला असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात. कोण? चंद्रशेखर बावनकुळे. ज्याने 6 रुपयाला जमीन घेतली आहे, काही एकर सरकारची, काय ती आहे ना ती, तेच ना जमीन लुटली आहे सरकारची. आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून ज्यांचं तिकीट नाकारलं होतं मागच्या वेळेला, तेच बावनकुळे ना. मला वाटतं तेच आहेत ना, हे का वेगळे आहेत कोणी? साहेब, नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत आणि मुख्यमंत्र्यांनी विचारला असता, ते उडवडीची उत्तरे देत प्रश्न टाळला. बघा, ते बरोबर बोललेले आहेत. पालकमंत्र्यांशिवाय काही अडलंय का? ते काय चुकीचं बोलले. मुळात सरकार, या राज्याचे मंत्रिमंडळ आहे, त्यांच्याशिवाय काय अडलेलं नाही. मंत्री कामच करत नाहीये. मुख्यमंत्री नसले तरी पण राज्य चालतंय. पण नाशिकवर लागले का? बाकीच्या ठिकाणी पालकमंत्री दिलेले. जे बाकीच्या ठिकाणी जे पालकमंत्री आहेत ते काय दिवे लावते एकदा बघून घ्या. पालकमंत्री हा जिल्ह्याच्या लुटमारीसाठीच नेमला जातो अलीकडे, आणि पोलिसांवर दबाव आणण्यासाठी. लाडकी बहीण योजनेमध्ये मागचे सरसकट लाभ देण्यात आलेला होता. अनेक चुका आहेत, अनेक अपात्र महिलांना लाडकी बहिणीचा लाभ दिला असं उपमुख्यमंत्री अजित पवार आता म्हणतात. मग त्याबद्दल तुम्ही प्रायश्चित घ्या. काय प्रायश्चित, राजीनामा द्या. अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे. पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत. लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची, आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे. हजारो कोटी रुपयांचा, शेकडो कोटी रुपयांचा सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला. तुम्ही छाननी केली नाही. तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण. याचं प्रायश्चित कोणी घेतला पाहिजे? हे काय सांगतायत? साहेब, रायगडचा मुद्दा आहे. त्या ठिकाणी सुनील तटकरे, महेंद्र थोरे यांच्यामध्ये वाद रंगलेला आहे. जरी टीका केली जाते सुनील तटकरे यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती मी मत व्यक्त करावं? त्या पालकमंत्री पदावरून हा सगळा वाद रंगलेला त्यांचे आहे. नेते इथे येणार आहेत ना आज. नेत्यांना विचारा प्रश्न, आम्ही कशा करता बोलायचं? साहेब, राज्यमंत्र्यांना अजूनही त्यांच्या अधिकाराचं वाटप हे करण्यात आले नाही. जवळपास 4-5 महिने. मग तुम्हाला काय वाटतं, कॅबिनेट मंत्र्यांना अधिकार आहेत का? विचारा. राज्यमंत्र्यांना नाही म्हणून तुम्ही प्रश्न विचारताय. या राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांना सुद्धा अधिकार नाही आहे. मी तिकडे केंद्रात सुद्धा नाही आहेत आणि राज्यात सुद्धा नाही.
चला धन्यवाद. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत 5,500 कोटींचा घोटाळा झाला 5,500 कोटी. त्याच्यामध्ये शिंदे गटाचे राजेंद्र सोनवणे यांचा समावेश आहे. तर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून शिंदे गटाकडून पोलिसांवर दबाव आणला जातो. यात नवीन काय? यात नवीन असं काहीच नाही आहे. यांच्या लोकांनी भ्रष्टाचार करायचा, घोटाळे करायचे. आणि खरं म्हणजे अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर त्यांच्या पीएच्या खोलीमध्ये 2 कोटी रुपये सापडले आणि हे 2 कोटी रुपये अंदाज समितीच्या चेअरमनला देण्यासाठी हा नजराणा आणला होता. तिथे कारवाई झाली नाही तर इथे काय होणार? साहेब जालिंदर सुपेकर यांनी 400हून अधिक शस्त्र परवाने दिलेले आहेत. चला साहेब, थँक्यू. साहेब, एक प्रश्न. अमित शहा काल आपल्या म्हणाले, जो- अमित शहा काल म्हणाले 2024 ला पश्चिम बंगालमध्ये भाजप निश्चितपणे जिंकेल. पश्चिम बंगालला ममता बॅनर्जींनी घुसखोरांचा अड्डा बनवलेला आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या ईव्हीएम तिकडे पाठवलेले आहे. तिथून कंटेनर भरून ज्या महाराष्ट्रात ज्या ईव्हीएम वापरल्या हजारो, त्या सगळ्या ईव्हीएम पश्चिम बंगालच्या निवडणुकांसाठी तिथे पाठवायची योजना इथे आहे. त्यासाठी पॅकिंग सुरू आहे. त्याच्यामुळे अमित शहा म्हणतात त्यात तथ्य असू शकेल. साहेब, आपल्या नाशिकमध्ये- बकरीच्या निमित्तानं जी बकऱ्याची कुर्बानी होते ती थांबवावी असं विश्व हिंदू परिषदेने मागणी केलेली आहे. तर त्याच्यावरती मी काय आता मत व्यक्त करू? सरकार पाहिजे ना. आपल्या पक्षाची भूमिका माझ्या पक्षाची भूमिका आहेत काय? साहेब, आपल्या नाशिकमधीलच पदाधिकारी बाळा दराडे यांनी राहुल गांधींना statement संपला विषय. सब कल कुंभ मेले को लेकर मीटिंग हुई, मुख्यमंत्री ने बड़ा पैकेज शुरू किया है. पहली बार 13 अखाड़े के परिषद एक साथ आए थे, सेव और वैष्णव. मुख्यमंत्री ने कुंभ मेला के लिए जो पैकेज दिया है 6,000 करोड़, 10,000 करोड़, कोई 15,000 करोड़, प्रयागराज में हमने ये कुंभ मेला देखा है. ये पूरा पैकेज, ये पूरी ठेकेदारी, पूरे कॉन्ट्रैक्ट्स गुजरात के कॉन्ट्रैक्टर्स को पैसा मिलता है. यहाँ भी जो भी काम निकलेगा नासिक शहर में कुंभ मेला के नाम पर, ये सभी काम गुजरात के ठेकेदारों को जाने वाला है. उसके लिए सब ये पैकेज चल रहा है. महाराष्ट्र में कुछ नहीं रहेगा. वहाँ से लोग आएंगे, यहाँ से पैसा लेकर जाएंगे. हमारे साधु भजन करते आएंगे और चले जाएंगे स्नान करके. कुछ नहीं. चलिए. साहेब, देवेंद्र फडणवीसांनी काल पुन्हा एक जे तो सेफेचा नारा दिला आहे. आपण सगळे हिंदूच आहोत असं त्यांनी काल पुनर्विचार केला एका भाषणात. त्यांचं आता सर्टिफिकेट पाहिजे का? ते आता मुख्यमंत्र्यांबरोबर शंकराचार्य पण झाले आहेत का?